फक्त मिठीत घे भाग 4. आज मोनिका मॅडम सकाळी लवकरच उठल्या होत्या. तशी तर ती सकाळी 8 वाजताच उठायची, पण आज ती सकाळी 7 वाजता उठली होती. तिने बाजूला बघितलं तर रुद्र पण लवकर उठला होता. मोनिका म्हणते, किती लवकर उठतो हा, झोपतो नाही घुबड कुठला, म्हणत ती फ्रेश व्हायला गेली. फ्रेश होऊन ती खाली आली, कृष्णाची पूजा करायला लागली. तिची आरती ऐकून जिम मध्ये वर्कआउट करणारा रुद्र सुद्धा तिथे आला. तिने ब्ल्यू कलरचा चुडीदार घातला होता. कानात झुमके, डोळ्यात काजळ, हातात हिरवा बांगड्याच आणि गळ्यात मंगळसूत्र, शिवाय काहीच नाही. केस धुतले होते म्हणून तिने मोकळे सोडले होते. तो पूर्ण वेळ तिची आरती ऐकत होता. तिचा आवाज खूपच गोड होता. घरात काम करणारे सगळे नौकर सुद्धा तिथे आले होते. तिचा आवाज ऐकून तिची पूजा झाली तशी तिने आरती सगळ्यांना दिली. रुद्र जवळ गेली तेव्हा तो भानावर आला आणि आरती आणि प्रसाद न घेताच परत निघून गेला. ती थोड्या वेळाने वर रूम मध्ये आली तर तो फ्रेश होऊन बाथरूम मधून बाहेर येत होता. मोनिका म्हणते, रुद्र आरती न घेताच का आलास परत? रुद्र म्हणतो, तुला माहितीये मग का विचारते? तो तिच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करत बोलला, तयार हो, जायचंय, 9 वाजता निघायचंय. मोनिका म्हणते, एक दिवस तू माझ्या कृष्णासमोर हतबल होऊन हात जोडशील, मार्क माय वर्ड रुद्र. ती बोलली आणि तयार व्हायला गेली. रुद्र म्हणतो, आय होप की हा दिवस कधीच येऊ नये. थोड्या वेळाने ती तयार होऊन खाली आली तर तो नाश्ता करत बसला होता. ती आली तर तो तिला बघतच राहिला. व्हाईट शर्ट आणि ब्लॅक ट्राउझर, केस खुले सोडले होते आणि हातात एक टायटनची वॉच आणि एक ब्लॅक पॉकेट होता आणि तिचे बाकीचे सगळे डॉक्युमेंट्स असलेली फाईल होती. बस, रुद्र तर फक्त वेडा व्हायचं बाकी होता. तिचं सकाळचं साधं सोजड आणि मनमोहक रूप आणि आताचं एकदम स्टायलिश आणि मॉडर्न रूप, तो तर तिला बघतच राहिला. ती त्याच्याजवळ आली तेव्हा तो भानावर आला. रुद्र निघायचं? रुद्र म्हणतो, हो, तू नाश्ता करून घे, राहुल तुला सोडेल हॉटेलमध्ये. मोनिका म्हणते, ठीक आहे. तिने नाश्ता केला आणि राहुल सोबत निघाली. रुद्र तर तिच्या आधीच निघून गेला होता. थोड्याच वेळात ते हॉटेल गोल्डन मध्ये आले. राहुलने तिला बाहेर सोडलं आणि निघून गेला. ती आतमध्ये आली आणि रिसेप्शनला विचारून ती इंटरव्ह्यू द्यायला गेली. ती एका कॅबिन मध्ये आली तर तिथे 50 ते 56 वयाचे एक व्यक्ती होते. त्यांनीच तिचा इंटरव्ह्यू घेतला. तिने पण एकदम कॉन्फिडन्सने सगळ्या प्रश्नांची उत्तरे दिली. त्यामुळे त्यांनी तिला उद्यापासून लगेच जॉईन व्हायला सांगितलं. मोनिका तर आनंदातच घरी आली. तिने तिच्या कृष्णासमोर साखर ठेवली आणि शांता काकूंना शिरा बनवायला सांगितला. संध्याकाळी रुद्र आला ते तिने त्याला सिलेक्ट झाल्याचं सांगितलं. असं तर त्याला माहीतच होतंच ती सिलेक्ट झाली येते, तरी पण त्याने मला आत्ताच कळलं अशी काही रिॲक्शन दिली आणि तो तिला कॉंग्रॅच्युलेशन केलं. मोनिका म्हणते, रुद्र मला तुझ्या गाडीमधून नाही जायचं उद्यापासून, मला तू माझी हवाई आणून दे. रुद्र म्हणतो, हवाई? मोनिका म्हणते, अरे मूर्ख, माझी स्कूटी. रुद्र म्हणतो, ओके, उद्या जाशील तेव्हा गेटवर असेल ती. दुसऱ्या दिवशी मॅडम खुशीमध्येच एकदम मस्त तयार झाली. काल सारखी आज पण लवकर उठली. पूजा आरती करून हॉटेलमध्ये जायला तयार झाली. आज तर काय विचारायलाच नको, ब्लू शर्ट ब्लॅक ट्राउझर. पण तिला बघून रुद्र जरा गालातच हसला. आता तो का हसला हे नंतर समजेल तुम्हाला. रुद्र म्हणतो, जा बाहेर, तुझी हवाई उभी आहे, तुझी वाट बघते. तशी ती आनंदातच बाहेर गेली आणि तिची स्कूटी सुरू करून निघाली. इथे रुद्र तिला रूमच्या गॅलरीमधून बघत होता आणि ती गेटमधून बाहेर गेल्यावर कोणाला तरी कॉल केला. रुद्र म्हणतो, निघाली ती, लक्ष ठेवायचं, समजलं? अजिबात हलगर्जीपणा नको मला. समोरून एक व्यक्ती बोलतो, येस बॉस, म्हणत समोरच्या व्यक्तीने फोन ठेवला. इकडे रुद्र पण त्याचं काम करायला गेला. इकडे मोनिका हॉटेल गोल्डन मध्ये पोहोचली तर तिथल्या मॅनेजरने तिला कुठे काम करायचं सांगितलं आणि तिला एक साडी दिली. यासाठी रुद्र मगाशी हसला होता. ऍक्च्युली हा तिथला युनिफॉर्म होता आणि साडी बघून तिने नाक मुरडलं आणि मनातच रुद्रला शिव्या घातल्या. का? कारण त्यानेच तर युनिफॉर्म ठरवला होता ना. आणि आपल्या मोनिका मॅडमला साडी सांभाळायचा खूप कंटाळा येतो, तरी पण तिने जाऊन चेंज केलं. सफेद साडी आणि त्याला रेड कलरची बॉर्डर होती. तिला जिथे जागा दिली होती काम करायला ती येऊन बसली तर तिथे 2 जण आले. हाय, मी श्री, इथला चॉकलेट बॉय. हाय, आणि मी रिया. मोनिका म्हणते, आणि मी मोनिका. तिने वर बघितलं तर एक बारीक पातळ अशी मुलगी, चेहऱ्यावर काहीच मेकअप नव्हता, फक्त काजळ आणि ओठांवर लिपस्टिक होती. पण तरी दिसायला एकदम सुंदर होती. आणि एक उंच असा मुलगा दिसायला एकदम मस्त होता, पण चष्म्या असल्यामुळे
अजूनच स्मार्ट दिसत होता. रिया म्हणते, आणि हो, हा काय चॉकलेट बोट नाही इथले खरंच खरं चॉकलेट बॉय तर आपले बॉस आहेत, म्हणजेच या हॉटेलचे ऑनर. कसले भारी दिसताय यार, माहितीये? असले भारी आहेत ना, इथल्या सगळ्या मुली फिदा आहेत त्यांच्यावर. मी सुद्धा. मोनिका म्हणते, अच्छा. श्री म्हणतो, हा, ते मोठी माणसं आहेत, पण आम्ही पण काही कमी नाही. तो मोनिकाकडे आला आणि तिचा हात हातात घेऊन बोलला. श्री म्हणतो, मोहतरमा, अगर आपको किसी की मदद चाहिए हो तो आप मेरे पास आना, हम आपकी मदद के लिए हाजिर रहेंगे. एकदम नौटंकीमध्ये बोलला. इथे जर रुद्र असता ना, तर तुझी नोकरी गेली असती आणि तुझी अवस्था खराब झाली असती. ते वेगळंच. रिया म्हणते, ए नौटंकी, चल आता, नाहीतर मॅनेजर ओरडतील. श्री म्हणतो, तुला कशाला ओरडतो? तुझा सिद्ध, तो तर तुझ्यावर फिदा आहे ना, आणि तू पण त्याच्यावर. रिया म्हणते, हो हो असू दे, पण तो कामाच्या बाबतीत खूप कडक आहे. मला पण नाही सोडणार ओरडायला. मोनिका म्हणते, एक मिनिट, म्हणजे ते मॅनेजर, सिद्ध आणि तू काही आहे का तुमचं? सिद्ध हा आउट ऑफ इंडियामध्ये एज्युकेशन पूर्ण करून आला होता. त्याने त्याचं नाव सिद्ध ठेवलं होतं. रिया म्हणते, हो. ती लाजत बोलली. श्री म्हणतो, ए लाजरी रे, चल. तो आला ना तर नोकरी मला सोडायला लावेल, तुला फक्त ओरडेल, चल. रिया म्हणते, हो चल, काही गरज लागली तर सांग आम्हाला, म्हणत ते दोघे निघून गेले. दिवस असाच गेला. मोनिका मन लावून काम करत होती. दिवस कसा गेला हे पण तिला समजलं नाही. ती तिचं काम संपवून निघाली की तिला श्री आणि रिया सिद्ध येताना दिसले. तिने तिघांना पण हाय केलं आणि त्या तिघांसोबत नंबर एक्सचेंज केला आणि निघाली तिच्या हवाईवर. ती निघाली तशी तिच्या मागून एक गाडी पण निघाली. रुद्रने तिच्यासाठी निवडलेल्या बॉडीगार्ड्सची हॉटेल ते बंगला अगदी 15 ते 20 मिनिटाचा रस्ता होता. ती घरी आली आणि स्कूटी पार्क करून निघणार तर तिथे लकी आला, म्हणजे डॉगी आणि तिच्या पायाजवळ घुटमळून लागला आणि त्याला बघून मोनिका जोरात ओरडली. तिचा आवाज ऐकून वॉचमन रुद्र आणि राहुल धावतच तिकडे आले. वॉचमन आणि राहुलला हसायलाच आलं, पण रुद्र चिडेल म्हणून ते दोघं शांत बसले. राहुलने वॉचमॅनला जायला सांगितले तसा तो निघून गेला. रुद्र म्हणतो, मोनिका ओरडू नकोस, त्याला तुझ्याशी मैत्री करायची आहे, तो तुला चावणार नाही. मोनिका म्हणते, रुद्र याला माझ्यापासून लांब कर प्लीज, नाहीतर मी थोड्या वेळात बेशुद्ध होईल. हे ऐकून रुद्रने मनातच स्वतःच्या डोक्यावर हात मारून घेतला. मग शेवटी त्याने नकारार्थी मान हलवून राहुलला इशारा केला. तसं तो लकीला घेऊन गेला आणि इकडे मोनिका शांत झाली आणि आतमध्ये गेली. रुद्र पण तिच्या मागे गेला. रात्री जेवण वगैरे करून रुद्र रूममध्ये आला तर मॅडम झोपल्या होत्या. रुद्र म्हणतो, थकली वाटतं आज, पण तुला असं बाहेर पाठवायला मला भीती वाटते. बाहेर माझे दुश्मन आहेत आणि तुझं पण एक दुश्मन आहे जो तुझ्या जीवावर उठले. पण काय हे मला अजून शोधायचं आहे आणि मी ते लवकरच शोधेन, म्हणत तो पण तिच्या बाजूला तिला हळूच मिठीत घेत झोपला. आता मोनिका रोजच हॉटेलमध्ये जात होती. तिचा दिवस कसा जायचा तिला पण समजायचं नाही. रिया आणि स्त्री सोबत ती हसून मिळून काम करत होती. त्यांची खूप छान मैत्रीण झाली होती. इकडे रुद्रला तिच्याबद्दल सगळ्या गोष्टींना बाबत माहिती भेटत होती. आज पण मोनिका संध्याकाळी हॉटेलवरून घरी आली तर तिला गार्डन साईडने खूप जोरजोरात ओरडण्याचा आवाज येत होता, म्हणून ती तिथे गेली तर समोर राहुल एका मुलाला लाथाबुक्क्यांनी मारत होता. त्याने त्या मुलाला एवढं मारलं होतं की त्याच्या तोंडातून डोक्यातून रक्त येत होतं. तिने बाजूला बघितलं तर रुद्र मस्त खुर्चीवर पायावर पाय टाकून आरामात बसला होता. तो असा आरामात त्या मुलाला मारताना बघतोय हे बघून तिला खूप राग आला. ती रागातच त्याच्याकडे गेली. मोनिका म्हणते, रुद्र तू असं बसून का आहेस? रुद्र म्हणतो, मग काय करू मी तुझ्या मते? मोनिका म्हणते, अरे थांबव ना राहुल, तो मरेल ना राहुल, नाही तर. रुद्र म्हणतो, मरू दे मग, तो बेफिकरपणे बोलला. तो असं बोलतोय बघून तिला अजूनच राग आला. तिने रागात जाऊन राहुलला बाजूला केलं आणि त्या मुलाला हात देऊन नीट उभं केलं, पण त्याला नीट उभं राहता येत नव्हतं. तिचा आधार घेऊन तो उभा राहता. मी त्याला मदत करत होती तेवढ्यात रुद्र जोरात बोलला, मोनिका 2 मिनिटात तू आतमध्ये गेली पाहिजेस. त्याला खूप राग आला होता. मोनिका म्हणते, नाही, मी इथून गेले तर तू ह्याला मारून टाकशील. रुद्र म्हणतो, नाही मारणार, जा तू आता. तो कसाबसा स्वतःला कंट्रोल करून बोलला. मोनिका म्हणते, नक्की ना? रुद्र म्हणतो, हो नक्की, जा. तो बोलला तसं ती त्याच्यावर विश्वास ठेवून आतमध्ये गेली. ती आतमध्ये गेली की नाही हे त्याने आधी नीट बघितलं आणि त्या मुलाजवळ आला. रुद्र जवळ येतोय हे बघूनच तो मुलगा खूप घाबरला. रुद्रने येऊन त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि बोलला, जर परत कधी कोणत्या मुलीची छेड काढताना दिसलास तर यापेक्षा वाईट अवस्था करेल. तो मुलगा म्हणाला, नाही साहेब, चुकलंय माझं,
आता मी सर्व मुलींचा आदर करेन, कोणालाच त्रास नाही देणार, माफ करा मला. तो रुद्रला गयावया करू लागला. तसा रुद्रने त्याला सोडण्याचा इशारा केला. तो मुलगा लंगडत निघून गेला. रुद्र पण मग रूममध्ये जायला निघाला. इकडे मोनिकाला रुद्रचा खूप राग आला होता. तो खूप वाईट आहे, क्रूर, निर्दयी आहेत असंच ती बोलत होती. कसा माणूस आहे हा, किती मारलंय त्याला, थोड्या वेळाने मरून गेला असता तो. रुद्र निर्दयी आहे खूप, तो बोलतच होती. तेवढ्यात रुद्र आतमध्ये आला. रुद्र म्हणतो, काय झालं, एकटीच का बडबडत आहेस? मोनिका म्हणते, का त्याला एवढं मारलं होतास तू? रुद्र म्हणतो, माझ्या कामामध्ये लक्ष देऊ नको. मोनिका म्हणते, अरे मेला असता तो, तू एवढ्या वाईट प्रकारे त्याला मारत होतास, आणि एवढं काय केलं होतं त्याने की तू त्याला एवढं मारत होतास? रुद्र म्हणतो, तुला का सांगू? हे बघ मोनिका, माझ्या कामामध्ये तू यायचं नाही, समजलं? मोनिका म्हणते, नाही रुद्र, तुला सांगावंच लागेल, मला तुला शपथ आहे माझी. बस, तिने शपथ घातली, आता तो सांगणार. रुद्र म्हणतो, कारण तो मुलींची छेड काढत होता, त्रास देत होता तो मुलींना, म्हणून मग मारलं त्याला. आता एवढं मार खाल्लाय त्याने की परत कोणत्या मुलीला त्रास देणं तर दूरच, कोणत्या मुलीकडे तो बघणार पण नाही. तो थोडा रागातच बोलला, कारण मोनिकाने त्याला विचारून इरिटेट केलं होतं. त्याने तिला खरं काय ते सांगितलं. तशी मोनिका शांतच बसली. तो तसाच रागात स्टडी रूममध्ये निघून गेला. खूप वेळ झाला होता, तो बाहेर नाही आला. रूममध्ये तो आणि राहुल दोघच होते. जेवणाची वेळ झाली तरी तो आला नाही. आता तिला खूप गिल्टी वाटू लागलं. त्याने चांगलं काम केलं तरी आपण त्याला चुकीचं समजत होतो. ती त्याच्यासाठी खूप वेळ थांबली, पण शेवटी ती कंटाळून स्टडी रूममध्ये गेली. तर तो आणि राहुल काहीतरी बोलत होते, पण तिला बघून लगेच शांत झाले. मोनिका म्हणते, रुद्र जेवायला चल. ती मासूम चेहरा करत बोलली. रुद्र म्हणतो, तू घे जेवून, मी नंतर जेवेन. मोनिका म्हणते, नाही तू चल, नाही तर मी पण नाही जेवणार. तिने हट्टच केला. मग शेवटी तो निघाला. पण तेवढ्यात त्याचा फोन वाजला, जॉनचा फोन. ते पण आता काहीतरी महत्वाचं असणार, म्हणून त्याने तिला पुढे जायला सांगितलं आणि ती पण गेली. हा, जॉन बोल. जॉन म्हणतो, बॉस काहीतरी गडबड आहे, मॅडमचे आई वडील खूप घाबरून राहतात सध्या. रुद्र म्हणतो, का, असं का? जॉन म्हणतो, माहित नाही बॉस. रुद्र म्हणतो, कोणी घरी वगैरे आलं होतं का? जॉन म्हणतो, नाही बॉस, दूध आणि पेपर देणारे सोडून कोणीच नाही आलं. पहिले ते आजूबाजूच्या घरी तरी जायचे, पण आता तर तिथे पण जात नाहीये, घरातच असतात. रुद्र म्हणतो, कोणाचं फोन वगैरे, कोणी संशयास्पद काही दिसला का तुला? जॉन म्हणतो, नो बॉस, असं काहीच नाही. हा, फक्त एकदा मॅडमच्या आई बाजारात गेल्या होत्या आणि जेव्हा आल्या तेव्हा खूप घाबरल्या होत्या त्या. मी गपचप त्यांचं बोलणं ऐकलं तर त्यांनी कोणाला तरी बघितलं होतं, पण कोण ते नाही समजलं. त्यांचं नाव पण नाही घेतलं त्यांनी, फक्त तो दिसला असाच काहीतरी बोलत होत्या. रुद्र म्हणतो, ठीक आहे, अजून काही इन्फॉर्मेशन भेटत आहे का बघ, आणि लक्षात ठेव त्यांच्यावर, मला अपडेट देत राहा. जॉन म्हणतो, येस बॉस. रुद्रने थोडा वेळ जॉनने जे काही सांगितलं त्यावर विचार करत गेला आणि खाली जेवायला गेला. रूममध्ये ती रुद्रला सॉरी बोलली. रुद्र पण तिच्यावर जास्त वेळ रागवू शकत नव्हता ना, शेवटी प्रेम होतं ना त्याचं. ती पण आता हळूहळू त्याच्या प्रेमात पडत होती, पण तिला ते समजत नव्हतं. तिच्या मनात त्याच्याबद्दल चांगली इमेज तयार होत होती, पण त्याने तिच्यासोबत हे काय केलं त्यावरून तिच्या मनात त्याच्याबद्दल राग होता. त्यांचं लग्न आणि तो तिच्या प्रेमावर हावी होत होता. दुसऱ्या दिवशी मोनिका हॉटेलमध्ये आली तर सगळ्यांची घाई गडबड चालू होती. तिने श्री आणि रियाला विचारलं, हे काय चालले आज, एवढी गडबड कसली? रिया म्हणते, आज या हॉटेलचं पूर्ण स्टॉक मधल्या मुलींचा क्रॅश येतोय. मोनिका म्हणते, म्हणजे? श्री म्हणतो, म्हणजे या हॉटेलचे ऑनर रुद्र जोशी येत आहे. तो बोलला आणि मोनिका शॉक झाली. मोनिका मनातच म्हणते, अरे देवा, हा येतोय, ह्याने काही गडबड करू नये. पण येणार होता ते मला तर सांगायचं ना, मी चांगली तयार झाली असती ना. अरे देवा, तयार काय होईल, ही साडीच घालावी लागणार. शी बाई. श्री म्हणतो, काय ग, कसला विचार करते? श्री बोलला तसं ती भानावर आली. मोनिका म्हणते, हा, काही बोलला का श्री तू? आता त्यांच्यात खूप चांगली मैत्री झाली होती म्हणून मग ती पण रिया सारखी त्याला श्री बोलू लागली. श्री म्हणतो, अगं तू कसला विचार करते म्हटलं. मोनिका म्हणते, काही नाही असंच म्हणत ती पण काम करू लागली. थोड्या वेळाने काही सूटबुटात काही बॉडीगार्ड्स आतमध्ये आले आणि त्यांच्यामधून रुद्र आणि राहुल आले. दोघं पण मस्त ॲटिट आले. सगळेजण त्यांच्याकडेच बघत होते, पण आता त्यांना या सगळ्यांची सवय झाली होती. ते तसेच त्यांना दुर्लक्ष करून गेले. ते आले तसेच त्यांच्या प्रायव्हेट रूममध्ये गेले आणि त्यांच्या मागून सिद्ध पण गेला. रुद्र म्हणतो, सिद्ध, मला अकाउंटची पूर्ण माहिती हवी आणि न्यू कोणी आलं असेल त्यांना पण बोलाव.
सिद्ध म्हणतो, यस बॉस. थोड्या वेळात श्री, रिया, मोनिका आणि अजून 2 जण जे न्यू जॉईन झाले होते ते आले. सिद्ध म्हणतो, बॉस आले सगळे. रुद्र म्हणतो, मला लास्ट मंथमध्ये किती प्रॉफिट आणि लॉस झालं ते दाखवा. तो रिया आणि श्रीकडे बघून बोलला. रिया म्हणते, यस बॉस, लास्ट मंथ आपल्याला प्रॉफिट झालंय. रुद्र म्हणतो, ओके. आणि हे बाकीचे न्यू आलेत तर? त्यांनी मोनिका आणि बाकीच्या दोघांकडे बघत बोलला. मोनिका तर त्याच्याकडे बघतच बसली. हात खिशात टाकून तो मस्त ॲटीत उभा होता. रुद्र म्हणतो, सो तुम्ही तिघांनी नीट आहे का? मला इथे कामात अजिबात हलगर्जी पण आवडत नाही. काम नेहमी वेळेत झालं पाहिजे आणि जर तास होत नसेल तर इथून निघायचं. असं बोलून त्याने तिथून लगेच सगळ्यांना निघून जायला सांगितलं. सगळे तिथून बाहेर आले. बाहेर आल्यावर मोनिकाला इकडे लगेच मेसेज आला. रुद्रचा मेसेज, साडीत खूप गोड दिसतेस, एकदम रसगुल्ला. त्याचा मेसेज वाचून इकडे तिच्या पूर्ण चेहऱ्यावर लाली पसरली. रिया म्हणते, काय ग, बॉसला बघूनच एवढी लाजलीस? मोनिका म्हणते, त्यासाठी नाही लाजलीच ग, मी दुसऱ्या कोणासाठी तरी लाजली. रिया म्हणते, असं होय, काय ग, बॉस आवडले का तुला? मोनिका म्हणते, छे, मला नाही आवडला. रिया म्हणते, काय? अगं तू अशी पहिली मुलगी असशील जिला रुद्र जोशी आवडला नाही. मोनिका म्हणते, हो, नाही आवडला. जाऊ दे, चल काम करूया, मला घरी आज लवकर जायचं. रिया म्हणते, ठीक आहे. म्हणत सगळे आपापल्या कामाला लागले. रुद्र पण निघून गेला. खरं तर त्याला फक्त तिला बघायचं होतं म्हणून आले होते साहेब. आज रविवार होता आणि रुद्र लवकर सकाळी कुठेतरी गेला होता आणि मोनिकाला खूप कंटाळा आला होता घरात बसून. काय करू विचार करतच तिच्या शैतानी डोक्यात काहीतरी खिरापती आली. ती लगेच वॉर्डरोबमध्ये गेली आणि जेव्हा बाहेर आली तेव्हा तिने रुद्रचे कोट, टाय, शूज, गॉगल सगळा त्याचा कॉस्ट्यूम केला होता. तिने आरशात स्वतःला बघितलं आणि मग खाली आली तर घरातील सगळी नोकर तिच्याकडे बघत होती आणि गपचूप हसत होती. मोनिका म्हणते, रामू काका? ती एकदम रुद्रच्या स्टाईलमध्ये बोलली. रामू काका म्हणाले, जी दादा. रामू काका पण तिच्या या नाटकात सामील होते. मोनिका म्हणते, काका, मोनिकाला जे पाहिजे ते बघ, तिला गार्डनमध्ये पाहिजे ते द्या, आणि हो, पुढच्या महिन्यात तुमचा पगार वाढला. ती एकदम आवाज बदलून बोलली. रामू काका म्हणाले, हो दादा. मोनिका म्हणते, शांता काकू? शांता काकू म्हणाल्या, हो दादा. मोनिका म्हणते, काकू, उद्या मस्त रसगुल्ला बनवा. शांता काकू म्हणाल्या, ठीक आहे दादा. सगळ्यांना खूप मज्जा येत होती. मोनिका त्यांची ऍक्टिंग करत होती आणि सगळे मज्जा घेत होते. पण अचानक सगळे शांत झाले आणि गप्पपणे स्वतःच्या कामाला लागले. मोनिका पण विचारात पडली की हे सगळे असे का वागले म्हणून. तिने मागे बघितलं आणि ती एका जागी एकदम शांत एखाद्या मूर्तीसारखी उभी राहिली. तर मित्रांनो, आपल्याला हा भाग कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच कळवा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढील भागात.